चला सगळ्यांचं लक्ष बोर्डवर. जेव्हा पण आपण डीसी मोटर बद्दल बोलताना आपल्या डोळ्यासमोर काही इक्वेशन्स येतात. पोरं म्हणतील मग इक्वेशनची गरज काय पडते. जोपर्यंत मला व्होल्टेज इक्वेशन, मी तुम्हाला एक 3-4 इक्वेशन सायमल्टेनियसली टीच करणार आहे, नंतर तुम्ही आरामात लिहित बसा, चालेल ना. लक्ष सर्वांचं बोर्डवर. सगळ्यात पहिले मी तुम्हाला व्होल्टेज इक्वेशन तयार करून देईल. व्होल्टेज इक्वेशन भेटले की लगेच बॅक ईएमएफ इक्वेशन ऑटोमॅटिकली भेटून जातं. इट्स नॉट अ बिग डील. बॅक ईएमएफचं इक्वेशन भेटले की लगेच करंट इक्वेशन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं पॉवर इक्वेशन. कोणतं? किती इक्वेशन आहेत सायमल्टेनियसली? नंबर 1 व्होल्टेज, बॅक ईएमएफ, करंट आणि पॉवर. तुम्ही जर म्हटलं चौघात महत्त्वाचं कोणतं, ऍक्च्युली तुम्ही जर व्होल्टेज इक्वेशन पार्ट केलं ना, तुम्हाला बाकीचे 3 इक्वेशन सेपरेटली पार्ट करायची गरज नाही, कारण हे 3 इक्वेशन या इक्वेशनच्या बेसिसवर बनतात. कसे बनतात माझ्यावर सोडून द्या. गुट्टे सरने एक वर्ड यूज केला, कोणता लॉ? लवकर, लेन्झ लॉ. तुम्हाला पण माहिती आहे, मग ती मोटर असो की जनरेटर असो, लेन्झ लॉचा जो काय म्हणतात फिनॉमिनॉन आहे तो दोन्हीकडे पण तयार होतो. आणि ह्याच्यात पण आपण मागल्या चॅप्टरमध्ये लर्न केलेलं आहे की बॅक ईएमएफ हा कुठे कुठे ऍडव्हान्टेज आहे, तर कुठे कुठे. मग ती मोटर असो तर की जनरेटर असो, बॅक ईएमएफ दोन्हीकडे पण बनणार ना. मग याची सर्किट डायग्राम कशी येते बघा बरं. जेव्हा लेन्झ लॉ नुसार एक बॅक ईएमएफ बनतो, सगळ्यात पहिले एक मी कनेक्शन डायग्राम तुमच्या समोर ड्रॉ करतो. लक्ष देऊन ऐका. आता बघा, मी मोटर आहे. आपल्या ब्रांचमध्ये एक नियम आहे, जर मी एखादी गोष्ट घेत असेल त्याच्याकडून तर आपण उजवीकडून घेता, माहिती आहे ना, आणि देत असेल तर डावीकडून. एक नियमानुसार सप्लाय वी ऑलवेज शो टू द लेफ्ट साइड आणि वी ऑलवेज कनेक्ट लोड टू दी. सो मी टर्मिनल डावीकडे घेतो. हे 2 वायर घेतले, हे 2 कार्बन ब्रशेस घेतले, मध्ये कोण लावलं रे बाळांनो? आर्मेचर. आर्मेचरचा व्ही जर खाली दाखवला तर बॅक ईएमएफ कुठे दाखवायचा? वर. का ते या दोघांचं बिलकुल जमत. आर्मेचर वाइंडिंगचा करंट आय की आय ए हा सप्लाय व्होल्टेज आहे जो आपण देत आहे. आता एक काम करायचं, डीसी जनरेटरला तुम्ही जेवढं काही लर्न केलं त्याला थोडं साईडला ठेवायचं. तुम्ही त्याला आणि याला जर कंपॅरिझन करत बसले तर जम्बलिंग होऊ शकते, चालेल ना. आता हा व्होल्टेज मी मोटरला देतोय, मोटरला चालवण्यासाठी. जो व्होल्टेज तुम्ही मोटरला देता ना त्याला टर्मिनल व्होल्टेज म्हणता. बोला. ही डायग्राम माझ्या काहीच कामाची नाही. मला इंटरेस्ट कशामध्ये आहे? लवकर बोलायचे. कारण सर्किट डायग्राम जर मी यूज केल्याशिवाय मला केव्हीएल लावता येणार. सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची 2 मिनिटाचं काम आहे. सांग, आर्मेचरमध्ये सगळ्यात पहिलं कोणता ईएमएफ बनतो? बॅक ईएमएफ. बॅक ईएमएफ सोबत आर्मेचर वाइंडिंगचा काय दाखवला जातो? आणि याला चौकोन दाखवला जातो. सांगा बरं, चौकोन कुणाला रिप्रेझेंट करतो? गुड आन्सर. हा चौकोन रिप्रेझेंट करतो कोणत्या वाइंडिंगला? आर्मेचर. व्हेरी गुड आन्सर. याचं नाव आहे ई का ईबी प्लस एंड. आर्मेचरचा रेजिस्टन्स, आर्मेचरमधून पास होणारा इलेक्ट्रिक करंट आणि सप्लाय व्होल्टेज व्ही का व्हीटी. कान ओपन करून ऐकायचं. याला गुट्टेसरनी लावला केव्हीएल, जो मी लावणार नाही हा, म्हणायला म्हणत आहे मी. अप्लाय केव्हीएल टू अबो सर्किट. केव्हीएल लावत बसायचं नाही, इट्स अ टाइमपास. सांगा, सप्लाय व्होल्टेज आपण दिलेला कोणता? लवकर बोलायचंय. व्ही का व्हीटी? व्हीटीचे किती तुकडे झाले? व्हीटी जरा समजा तुम्ही याला 200 व्होल्ट दिलं. किती व्होल्ट? 200 व्होल्ट मधला 10 व्होल्ट रेजिस्टन्सने खाल्ला ना, तर उरलेला 90 व्होल्ट कोणाकडे असेल? याच्याकडनं. म्हणजे तुमच्या परमिशनने मी दिस इज इक्वल्स टू दिस प्लस दिस म्हणू शकतो ना. मग तुम्ही त्याला ओहम्स लॉ नेला किंवा केव्हीएल नेला, दोघांचं मिनिंग. सो मी असं म्हणू शकतो, व्हॉट एव्हर द व्हीटी इज स्प्लिटेड इन हाऊ मेनी पार्ट्स? द फर्स्ट पार्ट गोज टू ईबी अँड द सेकंड पार्ट गोज टू कोणता ड्रॉप? व्होल्टेज ड्रॉप ड्यू टू कोण? आर ए ना. सो तुमच्या परमिशनला मी असं लिहू शकतो का, व्हीटीचे 2 तुकडे झाले, पहिला ड्रॉप ईबी तर दुसरा ड्रॉप कोणता? आय ए इंटू. एवढं कळतं ना की व्होल्टेज ड्रॉपला आय आर लिहिलं जातं, हो का नाही? सो मी असं तुमच्या परमिशनने म्हणू शकतो का, व्हीटी इज इक्वल्स टू ईबी प्लस आय ए आर ए. काही कळालं का? नसेल समजलं इकडे बघा, 200 इज इक्वल्स टू 190 प्लस 10. समजलं? ईबी स्टँड्स फॉर द बॅक ईएमएफ विच इज इंड्युस्ड बाय द आर्मेचर वाइंडिंग आणि आर ए स्टँड्स फॉर द व्होल्टेज ड्रॉप विच इज इंड्युस्ड बाय विच रेजिस्टन्स? आर्मेचर. पाठ केलं सर्वांनी? सांगा, व्हॉट इज द व्होल्टेज इक्वेशन ऑफ डीसी मोटर? लवकर. व्हीटी इज इक्वल्स टू ईबी प्लस आय ए आर ए. तुम्हाला माहिती आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक ड्रॉप असतो जो इथे मी ऍड करतो, कारण पुढे चलो न्यूमेरिकलमध्ये त्याचा मे बी यूज करू शकतो. ऑर मध्ये ब्रशेस, हे कम्युटेटर जे असतात ना, कम्युटेटरच्या साईडला 2 ब्रश असतात. तुम्हाला माहिती आहे का, फ्रिक्शन आपल्या ब्रँचमध्ये पाहिजे का? तर नाही पाहिजे. कुठे कुठे पाहिजे, कुठे कुठे नाही पाहिजे. व्हेन द कम्युटेटर रोटेट टू इट्स अ मॅक्झिमम स्पीड, कम्युटेटरची सेगमेंट ना कार्बन ब्रशेस सोबत फ्रिक्शन क्रिएट करतात. फ्रिक्शनमुळे तुमची काही ना काही पॉवर लॉस होती ना. म्हणजे तात्पर्य का, व्होल्टेज खायचं काम फक्त रेजिस्टन्सच करत, थोडेफार ब्रशेस पण खातील ना. अजून फॉर्म्युला कसा लिहिता येतो? व्ही टी कॅन बी रिटन ॲज ई बी प्लस आय ए इंटू आर ए प्लस व्ही ड्रॉप किंवा व्ही ब्रश म्हटलं तरी चालेल.
व्हॉट इज बाय व्ही ब्रश? व्होल्टेज ड्रॉप बाय कोणता ब्रश? कार्बन ब्रश. मी आत्ता सांगतो बाळांनो, जर तुम्हाला ब्रशेसचा लॉस दिलेला असेल तर घ्यायचा, अदरवाईज घ्यायचा 10 पैकी एखाद्या न्यूमेरिकलमध्ये ब्रशेसचा लॉस दिलेला असतो. हे पाठ करू नका, हे पाठ करा. पाठ केलं? सांगा व्होल्टेज इक्वेशन काय लवकर? V इज इक्वल्स टू EB प्लस IA इंटू RA. सर चालेल लगेच पुढच्या इक्वेशनकडे. पुढचं इक्वेशन आहे बाळांनो आपलं EMF इक्वेशन ऑफ कोणतं मोटर? 2च मिनिटात तयार करतो, लक्ष देऊ नका. लेट रेफरन्स घेऊ आपण. चला, अकॉर्डिंग टू विच इक्वेशन? व्होल्टेज इक्वेशन ऑफ DCM. व्हॉट इज बाय DCM? DC मोटर. रेफरन्स घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. 2 मिनिट लक्ष द्या. सांगा व्होल्टेज इक्वेशन काय होतं? VT इज इक्वल्स टू EB प्लस IA RA. राईट साईड जे आहे त्याला लेफ्ट साईडला घेऊन या, लाईक दॅट. लेफ्ट साईड जे आहे राईट साईडला घेऊन जा, लाईक दॅट. मला बॅक EMF पाहिजे. बॅक EMF पाहिजे असेल तर हा ड्रॉप पुढे जाऊन काय होणार? VT मायनस IA इंटू RA. याच्यावर जास्त कमेंट करायची गरज आहे. वी नो दॅट द EMF इज ऑलवेज मेजर्ड इन. तेच आहे, जे पाहिजे ते डाव्या साईडला घ्या, बाकी सर्व उजवा. मला बॅक या EMF इक्वेशन मध्ये एवढा इंटरेस्ट नाही, मी चाललो पुढे. पुढचं इक्वेशन आहे बाळांनो आपलं करंट इक्वेशन ऑफ कोणती मोटर? DC मोटर. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर करंट इक्वेशन कसं तयार करायचं? परत एकदा व्होल्टेजचा रेफरन्स घ्यायचा, घाबरायचं नाही. अकॉर्डिंग टू विच इक्वेशन? व्होल्टेज इक्वेशन ऑफ DC मोटर. सांगा व्होल्टेज इक्वेशन काय होतं? VT इज इक्वल्स टू E ऑफ B प्लस IA इंटू RA. तुम्हाला जे पाहिजे ते उजवीकडे आहे. मी राईट साईडला शिफ्ट करत आहे. कुठे? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला हा प्लस EB ची काही गरज नाही बाळांनो. सांगा बरं, प्लस EB पुढे जाऊन काय झालं? मायनस EB झाला. गुट्टे सरना IA पाहिजे. रेजिस्टन्स कुठे गेला? फ्रॉम न्यूमरेटर टू. सो IA कॅन बी रिटन ॲज VT मायनस ऑफ EB अपॉन R की RA. तुम्हाला वाटत नाही का एक प्रकारचा ओहम्स लॉ आहे? बघा जरा डोळे ओपन करून. इट्स अन ओहम्स लॉ. व्हीचा फॉर्म्युला असतो I की IR. आयचा फॉर्म्युला V का V बाय R. वर Vच आहे ना, खाली R आहे. पोरं मला EB कुठं आलं? EBचं आणि व्होल्टेजचं जमत. सो दोघे एकमेकांना अपोज करतात, सो दोघात मायनस असतं. अरे ऐकताय का? हो का नाही? मला सांगू, हाच फॉर्म्युला जनरेटरमध्ये कसा होता? EB इकडे होता आणि VT इकडे होता. सो तुम्ही तसं कम्पेअर करूच नका सध्या. ते थोडं समजायला नाही समजलं तरी चालेल. पण करंट कशात मोजला आपण? मागल्याच पेपरमध्ये, मागल्या सेमिस्टरला पेपरमध्ये क्वेश्चन आला होता. वाटतं ते मला इकडे लिहित आहे. फॅक्टर अफेक्टिंग, ऐकायचंय, फॅक्टर अफेक्टिंग कोणता करंट? आर्मेचर वाइंडिंग करंट. क्वेश्चन असा आला होता 2 मार्काला की DC मोटरमध्ये जो आर्मेचर वाइंडिंग मधून करंट ट्रॅव्हल करतो तो कशावर डिपेंड असतो? आन्सर इज ऑन द बोर्ड. सांगा, DC मोटरमधून ट्रॅव्हल करणारा करंट कशावर डिपेंड असतो? ते पण मी सांगू का आता? फॅक्टर कळत नाहीत का तुम्हाला? फॅक्टर अफेक्टिंग IA इज, कधी पण फॅक्टर फॉर्म्युल्यावर डिपेंड असतात. 3 फॅक्टर आहेत. सांग, आर्मेचर करंट कशावर डिपेंड आहे? टर्मिनल व्होल्टेज. बोला, तुम्हाला जर टर्मिनल कळत नसेल तर सप्लाय व्होल्टेज तर कळत असेल ना? से येस और नो. सांगा, दुसरं कोण आहे? त्या आर्मेचरमध्ये तयार झालेला कोणता EMF. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स. म्हणजे करंट 3 गोष्टीवर डिपेंड करतो. मान्य आहे ना? सगळ्यात जास्त डिपेंड कशावर करतो? वाइंडिंगचा रेजिस्टन्स. फॅक्टर पार्ट नसतात करायचे, फॅक्टर फॉर्म्युल्यावर डिपेंड असतं. इथपर्यंत ओके आहे. पण या तिन्ही पण इक्वेशन मध्ये मला काही एवढा इंटरेस्ट नाही आहे. हे तर मी न्यूमरिकलला मी यूज करणारच आहे. इट्स नॉट अ बिग डील. मला थोडा इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. कारण याच्यामधून मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला तयार करून देणार आहे जो पहिल्या चॅप्टरमध्ये मी एका न्यूमरिकलमध्ये यूज केला. बघू तुम्हाला किती जणांना त्या फॉर्म्युला आठवतो. आता सरना पाहिजे पॉवर इक्वेशन. बोला, पॉवर इक्वेशन ऑफ DCM स्टँड्स फॉर. मग पोरं म्हणतील गुट्टे सर पॉवर इक्वेशन कसं तयार करायचं? रेफरन्स घ्या, काही टेन्शन घ्यायचं नाही एवढं. अकॉर्डिंग टू द कोणतं इक्वेशन? व्होल्टेज इक्वेशन ऑफ DC मोटर. सांगा व्होल्टेज इक्वेशन काय होतं? VT इज इक्वल्स टू EB प्लस IA इंटू RA. कसं आहे, आपण व्होल्टेज इक्वेशनच्या मदतीनं EMF इक्वेशन तयार केलं, करंट इक्वेशन तयार केलं, मग पॉवर इक्वेशन तयार करता येऊ शकतं की? यस, थोडं डोकं वापरावं लागेल. व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला पॉवर इन आवर ब्रांच? VI cos phi. हो का नाही? कॉस पाय गेला खड्ड्यात. अख्ख्या चॅप्टरमध्ये मी कॉस पाय कुठेच वापरणार नाही. कोण सांगेल का? ते पण मी सांगू आता. ही DC मोटर आहे, DC मोटरमध्ये कॉस पायचा विषय तो उरला काय? व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज इंटू, मग तुम्हाला असं वाटत नाही का व्होल्टेज इथं आहे, करंट टाकायची गरज आहे फक्त? सो सर काय करताय? पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करताय. कशाने? करंटने. मग ऐका जरा, बाय
मल्टिप्लाइंग ऑल इक्वेशन विथ करंट की आर्मेचर करंट. अरे बानो, इक्वेशनच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला कशाने मल्टिप्लाय करा? आय ए ने. सो व्ही टी इंटू आय ए घेतला बाहेर, ई बी प्लस आय ए इंटू आर ए. सांगण्याचं तात्पर्य काय, मी आय ए डाव्या साईडला पण घेतला आणि चला याला सॉल्व्ह करू आपण. सो व्ही टी इंटू आय ऑफ ए, थोडा आय ए जो असतो तो ब्रॅकेटच्या मध्ये घेऊन जा, इकडे असं आणि इकडे असं. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन कळतं ना सर्वांना? सांगा पहिली व्हॅल्यू काय आली? ई बी इंटू आय ए इंटू आय एचा. तुम्हाला असं वाटत नाही का आय स्क्वेअर आर कशाचा फॉर्म्युला आहे? कॉपर लॉस. कोणता? पोरं म्हणलं पॉवर इक्वेशन म्हणलं का? हो, हेच तुमचं पॉवर इक्वेशन आहे. कोणतं इक्वेशन? हे पॉवर इक्वेशन. पॉवर इक्वेशन पाठ करत बसू नका. पॉवर इक्वेशन का तयार करून दिलं तुम्हाला एक रिझन सांगतो. मोटरचं काम काय? विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल टू, गुड आन्सर, इलेक्ट्रिकल टू. बघा मग इथं हे जे व्ही इंटू आय असतं ना, तर लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न कर. याला म्हणतात इलेक्ट्रिकल इनपुट टू मोटर. इनपुट हो का नाही? डाव्या इनपुट तो उजव्या साईडला. सगळ्यात मेन हे आहे. आठवा ईबी इंटू आय ए. मागेल्या चॅप्टरमध्ये हा फॉर्म्युला यूज केला होता. कशासाठी? दॅट इज द आन्सर. इट्स अ मेकॅनिकल पॉवर. अरे बाळांनो, थोडं डोक्याचे सूत्र हलवत चला. आपली इलेक्ट्रिकल ब्रँच पॉईंट जोडत चालायचं. कोणती ब्रँच आहे आपली? अजून तो तुम्हाला 10% बी झालेलं नाही त्याचं. थांबा, वेट अँड वॉच. कोणतं इनपुट आहे? नेक्स्ट टाइम इलेक्ट्रिकल कोणी ब्रँच घेऊ लागले त्याच्या कानात जाऊन सांगायचं व्यवस्थित की तू अशा ठिकाणी अडकत आहेस की तू आयुष्यभर निघणार नाहीस. ही कोणती पॉवर आहे? मग मी तुम्हाला आधीच काय बोलवतो, इलेक्ट्रिकल इनपुट इज कन्वर्टेड टू. अजून आन्सरच माहित नाही. खूप छान. इट्स अ मेकॅनिकल पॉवर आउटपुट. याला कोणती पॉवर म्हणतात? मेकॅनिकल पॉवर इंड्युस्ड बाय कोणती मोटर? डीसी मोटर. आता हे तर असं आहे की बाळांनो, इलेक्ट्रिकल टोटल मेकॅनिकल मध्ये कधीच कन्वर्ट होऊ शकत. थोडंफार काय होणार? ड्रॉप नाही. थोडंफार काय होणार? अरे लॉसेस होणार. या लॉसेसला कोणतं लॉस म्हणतात? कॉपर लॉस. अजून एक नाव काय आहे? हिस्टरिसिस. नाही रे, कॉपर लॉस म्हणजे हिटिंग लॉस. हिस्टरिसिसचा विषय अजून आलेला नाहीये. इज दॅट क्लिअर? हे सगळ्यात मेन आहे. इन फ्युचरमध्ये जर तुम्ही कधी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 100% याच्यावर क्वेश्चन येतो. इज दॅट क्लिअर? सांगा मग पॉवर इक्वेशन काय भेटलं? व्ही आय इज इक्वल्स टू ई बी इंटू आय ए प्लस आय एचा स्क्वेअर इंटू आर ए. म्हणजे आपण इलेक्ट्रिकलला कशात कन्वर्ट केलं? मेकॅनिकलमध्ये. पण 100% पॉवर थोडीच कन्वर्ट होते. हा थोडेफार काड्या करणारच ना. मग हा कोण करत आहे? सांगा किती इक्वेशन झाले? व्होल्टेज, ईएमएफ, करंट आणि पॉवर. सांगा 4 इक्वेशन काय होते? व्हॉट इज द व्होल्टेज इक्वेशन? तोंड पाठ करायचे. VT is equals to EB plus IARA, back EMF. EB is equals to VT minus IARA, current. IA is equals to VT minus EB upon RA. आणि power VT into IA is equals to EB into IA plus I चा square into RA. 5 मिनिटाचा वेळ देत आहे. जेवढे लिहिता येईल तेवढे लिहून घ्या. देन पुढे जाऊ.